काय रे बरोबर काय सांग. अरे काय सांगू कीर्तन, पैसा कुठे येतोय कुठे जातोय कळतच नाही. EMI वाढले, त्यात ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वाढले, त्यामुळे पैशांचं काही मॅनेजमेंटच होत नाही. वाढत्या गरजा, वाढत्या खर्चामुळे मंथ एंड पर्यंत पैसा कुठं जातो हे कळतच नाही. सो इन्व्हेस्टमेंट करायची तर खूप इच्छा आहे, पण इन्व्हेस्टमेंट करणार कुठे जो पैसाच टिकत नाही. तर मला मॅनेजमेंट बद्दल काहीतरी सांगशील का, की पैसा कसा मॅनेज करायला पाहिजे? तुमचे पण हेच सेम प्रॉब्लेम आहेत. मी गिरधर गाडगे तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आजचा आपला विषय वैयक्तिक बजेट. म्हणजे बजेट हा शब्द ऐकल्यावर केंद्रीय अर्थमंत्री लॅपटॉप बॅग घेऊन जात आहेत असे दृश्य तुमच्या नजरेसमोर आले असते. वैयक्तिक अंदाजपत्र म्हणजे स्वतःचे बजेट आपण स्वतः तयार करतो. हे तुमचे स्वतःचे वैयक्तिक नेटवर्क वाढवण्यासाठी अतिशय मदत करते. बरेच लोक वैयक्तिक बजेट तयार करणे टाळतात, कारण त्यांना रियालिटीला फेस करण्यापासून भीती वाटत असते. तर मी सांगितल्याप्रमाणे वैयक्तिक बजेट म्हणजे आपण स्वतःचे बजेट स्वतःच तयार करतो. तर आपण बघू ह्यामध्ये आपले कोणकोणते फायदे आहेत, कोणकोणते तोटे आहेत, आणि त्याच प्रकारे ह्याचे डिफरंट प्रकार पण आपण इथे डिस्कस करणार आहोत, जेणेकरून आपलं स्वतःचं बजेट जे आहे ते चांगलं होईल आणि आपले पैसे काय होतील, वाचतील. आपले पैसे कुठे खर्च झाले याचा आश्चर्य करत बसण्यापेक्षा आपले पैसे कुठे खर्च झाले पाहिजे हे तुमचे बजेट तुम्हाला सांग. तुमचे मासिक उत्पन्न कधी कमी कधी जास्ती होत असेल तर तुम्ही मागील 6 ते 12 महिन्याचं सरासरी काढून त्यानुसार तुम्ही स्वतःचे बजेट बनवू शकता. वैयक्तिक बजेट तयार केल्यानंतर तुम्ही चुकीच्या मोहात पाडणाऱ्या खर्चापासून वाचता, आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे तुम्ही विनाकारण कर्जबाजारी होण्यापासून स्वतःला वाचवता. त्यासाठी बजेट हे फार महत्वाचे असते. मेन गोष्ट असा आहे, आपण जर आपला खर्च वाचवला तर ऑटोमॅटिकली आपली बचत होत जाते. हे फार महत्वाचे आहे. तर मेन पॉइंट हा येतो की बजेट नेमकं कोणी तयार करायला हवं. प्रत्येकाने लवकरात लवकर कर्जातून मुक्त होण्यासाठी, निवृत्तीच्या नियोजनासाठी, आपली आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी बजेट तयार करायला हवे. तर आता आपला महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे वैयक्तिक बजेटचे विविध प्रकार. तर बघा, बजेट तयार करणं काही अवघड गोष्ट नाही. एकदा का तुमच्यासाठी असणारी योग्य पद्धत समजली म्हणजे तुमचं वैयक्तिक बजेट असो किंवा कौटुंबिक बजेट असो ते बनवणं अगदी सोपं होऊन जाईल. तर तेच आपण इथे विविध 3 प्रकार इथे आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे 50-30-20 बजेट रूल. त्यानंतर दुसरा आहे 50-20-20-10 बजेट रूल. त्यानंतर तिसरा आहे 0 बेस्ड रूल. तर आपण पहिल्यांदा 50-30-20 हा बजेट रूल डिस्कस करू. यामध्ये उत्पन्नाचे वर्गीकरण, आपल्या गरजा, जीवन पद्धती आणि बचत यासाठी अनुक्रमे 50%, 30%, 20% अशा प्रकारे केली जाते. तर दैनंदिन गरजा यासाठी 50%. यामध्ये काय काय गोष्टी येतात हे आधी लक्षात घ्या. आपले दैनंदिन खर्च, घरभाडे, लाईट बिल आणि मेन म्हणजे कर्जाचे हप्ते इत्यादींचा ह्यामध्ये समावेश असतो. त्यानंतर दुसरं आहे जीवन पद्धती. जीवन पद्धतीमध्ये 30% एवढा आपण खर्च करू शकतो. तर जीवन पद्धतीमध्ये जिम किंवा एखाद्या क्लबची मेंबरशिप, हॉटेल्स, शॉपिंग किंवा एखाद्या पार्टीचा खर्च इत्यादी. त्यानंतर बचत 20%. बचत म्हणजे केवळ बचत नव्हे तर यामध्ये गुंतवणूक, आपत्कालीन खर्च, आपत्कालीन निधीची तरतूद, विमा इत्यादी. तर या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये तुमच्या गरजा, इच्छा व भविष्यातील गरजांची तरतूद केली जाते. तर आता आपण दुसरा प्रकार जो आहे 50-20-20-10 बजेटचा रूल. ही पद्धत 50-30-20 च्या पद्धतीशी साधर्म्य साधणारी आहे. दोन्हीमध्ये उत्पन्नाचा निम्मा भाग दैनंदिन खर्चासाठी निश्चित करण्यात आला आहे, परंतु उर्वरित भागामध्ये जीवनशैलीसाठीचा खर्च 30% ऐवजी 20% करण्यात आला असून त्यातील 10% दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ठेवण्यात आले आहे. तर या पद्धतीमध्ये 50% नीड्स म्हणजे तुमच्या गरजा, या पद्धतीमध्ये 50% नीड्स म्हणजे आपले दैनंदिन खर्च, 20% वॉन्ट्स म्हणजे आपली जीवनशैली, 20% सेव्हिंग्स म्हणजे आपले बचत, 10% इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आपले दीर्घकालीन गुंतवणूक. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे जोखीम असणारी परंतु भरघोस परतावा मिळवून देणारी गुंतवणूक. ह्यामध्ये उदाहरणार्थ बघा, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, ETF, गोल्ड्स इत्यादी. त्यानंतर आपला आता तिसरा प्रकार आपण 0 बेस्ड बजेट. तर यामध्ये आपल्या कमाईचा एकही रुपये शिल्लक राहत नाही. आपल्या सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर उरलेली रक्कम ही भविष्यातील नियोजन, गुंतवणूक, समाजसेवा, मौज मजा, हौस यासाठी खर्च केली जाते. यामध्ये निवृत्ती नियोजन, विमा, गुंतवणूक, सहल नियोजन इत्यादी मध्ये नियोजन केले जाते. फक्त ते एखाद्या श्रेणीमध्ये आपल्याला निश्चित करावे लागते. भरपूर देशामध्ये ही पद्धत
प्रचंड लोकप्रिय आणि यशस्वी झालेली आहे. यामधील तुम्हाला जे बजेट सोयीस्कर वाटतं ते बजेट तुम्ही निवडा आणि त्या प्रकारे तुम्ही नियमितपणे आपले स्वतःचे बजेट तयार असतो. तर यानंतर आपला महत्त्वाचा पॉईंट हा आहे की बजेटचे नेमके कोणकोणते फायदे आहेत ते आता आपण बघू. मग त्यानंतर तुम्हाला समजेल की बजेट करणं आपल्यासाठी अजून किती गरजेचं आहे. त्यातला पहिला फायदा आहे उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ लागतो आणि यातून आपलं बचत वाढतं. तुमची आर्थिक ध्येय स्पष्ट होतात आणि यातून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी लागणाऱ्या गोष्टीसाठी वाटचाल करायला सुरुवात करा. त्यानंतर दुसरा आहे आपल्या संपत्तीचे साधारण मूल्य आपल्याला समजतं. त्यानंतर तिसरा व महत्वाचा म्हणजे भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या अपेक्षित व अनपेक्षित खर्चासाठी तुम्ही तयार राहा. त्यातला चौथा फायदा आहे चिंता कमी झाल्यामुळे तुमचे कौटुंबिक स्वास्थ्य सुधारते. हा सर्वात मोठा फायदा आहे, कारण का टेन्शनमुळे भरपूर लोकांना त्रास होतो आणि हा त्रास तुम्ही जर बजेट केला तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या बरोबर तुमच्या फॅमिली बरोबर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला बजेट का महत्वाचं आहे आणि वैयक्तिक बजेट आपण का केलं पाहिजे या सर्व गोष्टी समजतील आणि यातून ते एक नक्कीच प्रकार निवडतील. आणि मेन म्हणजे तुम्हाला ह्यातला कोणता प्रकार आवडला तो मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू. तोपर्यंत जय शिवराय.